1977च्या डिसेंबरच्या आसपास माझी बदली बँकेच्या पनवेल शाखेत झाली. मी खोपोली पनवेल खोपोली हा प्रवास ट्रकने करत असे. सकाळी ठीक 8:45 ते 9चे सुमारास मी बँकेत जाण्यासाठी घरातून निघून जवळून जाणाऱ्या पुणे मुंबई हमरस्त्यावर ट्रक पकडण्यासाठी जात असे. पुण्याहून सकाळीच निघालेले शहा ट्रान्सपोर्ट, हुंडेकरी ट्रान्सपोर्ट, बोरा ट्रान्सपोर्ट या वगैरेंचे ट्रक साधारण त्याच सुमारास खोपोलीत पोहोचत. हा माझ्या प्रवासाचा शिरस्ता जवळजवळ 7-8 वर्षे निरंतरपणे चालू होता. त्यामुळे नेहमी जाणारे ट्रक ड्रायव्हरही मी हात दाखवण्यापूर्वीच थांबत. त्यांना ठाऊक होते हा पनवेलला जाणारा रोजचा पॅसेंजर आहे. परत येताना मात्र कोणत्याही ट्रकने, बरेचदा आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय ट्रकमधून प्रवास करावा लागे. ते बऱ्याचदा खोपोलीच्या बरेच आधी चहा पाण्यासाठी थांबत. मग घरी पोहोचायला नेहमीपेक्षा अर्धा-एक तास उशीर होत असे. शनिवारी माझे काही पुण्यातले मित्रही माझ्याबरोबर ट्रकने प्रवास करायसाठी माझ्याबरोबर ट्रकनी खोपोलीपर्यंत यायचे आणि मग तिथून पुढे ते एसटीने पुण्याला जात. हा ट्रक प्रवास माझ्या इतका अंगवळणी पडला होता की रोजचे येणे जाणे अडचणीचे कधीच वाटले नाही. माझे बँकेतले मित्र जेव्हा माझ्याबरोबर पनवेलहून निघायचे तेव्हा ते प्रत्येक ट्रक आला की त्याला हात दाखव असे म्हणायचे. पण कोणता ट्रक वेळेत पोहोचवेल हे मला ट्रक पाहूनही समजत असे. मगच मी तशा ट्रकला हात करायचो. माझा मित्र मिलिंद राजे इतरांना सांगायचा, आमचा अशोक म्हणजे ट्रक प्रवासाचा डॉक्टरेट आहे. बँकेत मला एखादा काउंटर आणि टायपिंगचे काम असे. बँकेतल्या सर्व पत्रव्यवहारांबाबत अगदी कर्ज प्रकरणांची प्रपोजल्स तयार करण्यापासून मला संगमनेर शाखेतील कामातूनच माहिती आणि सराव होता. मी जवळजवळ सर्वच काउंटरवर काम केलेले होते. पण पनवेलला मी जास्त वेळ काम लोन डिपार्टमेंटमध्ये केले. पनवेलला खूप मोठा बिझनेस होता. व्यापारी कर्ज, औद्योगिक कर्ज, शेती कर्ज, मासेमारी ट्रॉलरसाठी कर्ज, बिल डिस्काउंटिंग, अगदी फॉरेन बिल डिस्काउंटिंग असा सुद्धा मोठा पोर्टफोलिओ होता. बँक ऑफ बरोडाची पनवेल शाखा हे पुणे रिजनमधली नफा मिळवून देणारी अग्रगण्य शाखा होती. बँकेतल्या नोकरीने मला माणसे वाचायला शिकवले. लोक, त्यांचे व्यवसाय, त्यांच्या आर्थिक स्थितीचा खरेखोटेपणा, त्यांच्या अडीअडचणी, अगदी आर्थिकच नाही तर वैयक्तिकही, अशा अनेक गोष्टी मला समजल्या. आर्थिक जगातल्या दुनियादारीची माहिती मला बँकेतल्या नोकरीमुळेच मिळाली. पुढे त्याचा वकिलीतही खूप उपयोग झाला. बँकेत क्लार्क लोकांच्या 2-3 युनियन होत्या. संगमनेरला असताना त्यापैकी एका युनियनचा मी सभासद होतो. कोणीतरी कापडी नावाचे युनियन लीडर होते. ते संगमनेरला आलेले असताना माझा मित्र सुरेश काळे याने त्यांना विनंती केली की मलाही खोपोलीच्या आसपास पेण, पनवेल, महाड शाखेत बदली मिळावी म्हणून प्रयत्न करावा. त्यांनी ताडकन उत्तर की दुरुत्तर दिले. त्यांनी ताडकन उत्तर दिले, इथे लोक बदलीसाठी 10-10 वर्ष झगडून राहिले आहेत आणि याला जॉईन होऊन 1 वर्ष सुद्धा झालेले नाही, असे म्हणून त्यांनी माझ्या बदलीसाठी लिहिलेला अर्ज सरळ फेकून दिला. मला ते सर्व नवीन होते. माझ्याही बँकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगल्या ओळखी होत्या हे त्यांना माहीत नव्हते. एक अधिकारी तर माझा लांबचा मावस भाऊच होता. त्या प्रसंगानंतर साधारण 6 महिन्यातच माझी बदली पनवेलला झाली. या कापडींचा खूप दरारा होता. कोणीही त्यांच्या पुढे काहीही बोलत नसे. माझ्या बदलीनंतर हे गृहस्थ पनवेलला आलेले असताना माझ्याकडे बघून भर मीटिंगमध्ये म्हणाले, सर्वांना युनियनच्या मदतीने बदल्या हव्या असतात, पण बदली झाली की युनियनला डोनेशन मात्र देत नाही. मी तिथेच ताडकन उभा राहिलो आणि त्यांना सुनावले, कापडी, शपथेवर सांगता का की माझी बदली तुमच्या प्रयत्नातून झाली म्हणून? संगमनेरला माझा अर्ज फेकून दिला होता ते विसरलात का? आणि मी तिथेच युनियनचे सभासदत्व सोडून दिल्याचे पत्र त्यांच्या हाती सोपवून तिथून निघून गेलो. ही बातमी ब्रँचमधल्या सर्वांनाच समजली. काही क्लार्कने मला समजावण्याचा प्रयत्न केला. अरे, युनियनचे संरक्षण नसेल तर मॅनेजमेंट तुला त्रास देईल वगैरे वगैरे गोष्टी ते मला सांगू लागले. मी पहिल्यांदाच सर्वांच्या समोर माझा मानस जाहीर केला. मित्रांनो, मी इथे आयुष्यभर नोकरी करायला आलेलो नाही. 10 वर्ष नोकरी झाली की मी बाहेर पडणार आहे. काहींनी ते हसण्यावारी नेले तर बरेच जण एकदम थक्क झाले. मी बँकेतले काम त्वरेने, जलद गतीने आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करत असे. मेनन नावाचा एक सहकारी मला विचारायचा, क्यों इतना मेहनत करते हो,
आपको तो नोकरी छोडनी है ना. मी त्याला उत्तर द्यायचो, मित्रा बँकेवर प्रेम आहेच, पण फक्त बँकेवर प्रेम आहे म्हणून नाही, तर इथे मला आळशीपणाची सवय लागली तर पुढे माझ्या स्वतंत्र व्यवसायाला ती मारक ठरेल म्हणून इतकी मेहनत करतो. माझा टायपिंगचा स्पीड जबरदस्त होता, आजही आहे. त्यामुळे मी ती कामे फटाफट उरकून टाकत असे. त्यामुळे वाचन किंवा अन्य तयारीसाठी माझ्याकडे खूप मोकळा वेळ राहत असे. अधिकारी लोकांनीही खूप सहकार्य केले, सांभाळून घेतले. दुपारी 12 पर्यंत त्यांनी लिहून दिलेली पत्र, स्टेटमेंट मी 2:30-3 वाजेपर्यंत टाईप करून त्यांच्या टेबलावर एक गठ्ठा ठेवत असे. त्यात एक कावा होता. मी टाईप केलेली सर्व पत्र वगैरे चेक करून सह्या वगैरे करण्यात त्यांचा उरलेला दिवस संपून जात असे. म्हणजे 2:30 नंतर नवीन पत्राचा मसुदा लिहून काढायला किंवा स्टेटमेंटची तयारी करायला त्यांना वेळच उरत नसे. त्यामुळे दुपारनंतर नो न्यू वर्क फॉर टायपिंग. मी पहिल्यापासून शिक्षण सुरू करून कॉमर्स पदवीधर झालो आणि लॉसाठी ॲडमिशन घेतल्यावर सर्वांचाच माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मी कायद्याचा विद्यार्थी आहे हे समजल्यावर बँकेच्या वसुलीच्या दाव्यांच्या बाबतीत जी काही कामं असतात ती माझ्यावर सोपवली जाऊ लागली. वसुलीच्या नोटिसा देणे, वकिलांकडून नोटिसा देवणे, दावे दाखल करणे, कागदपत्र, साक्षी पुरावा, प्रतिज्ञापत्र दाखल करणे असली कामे माझ्याकडे आपोआप आली. काउंटरवर व फावल्या वेळात अभ्यास करून दुपारी 2:30-3च्या सुमारास मी कोर्टात जाऊ लागलो बँकेच्या कामासाठी. त्याच दरम्यान बँकेची एक हिंदी टायपिंग शिकण्याची योजना पुढे आली. मी तो क्लासही लावला. 1-2 महिन्यात मी देवनागरी टायपिंग सराईतपणे करू लागलो. बँकेत कर्मचाऱ्यांसाठी एक फेस्टिवल लोन नावाची सुविधा होती. काहीतरी 800 ते 1200 रुपये बिनव्याजी कर्ज दरवर्षी उचलता येत असे. एका वर्षी मी काही ते घेतले नाही. तेव्हा माझे एक सहकारी मित्र म्हणाले, तू हे कर्ज घेऊन मला दे, मी त्याची परतफेड करीन. कर्जाच्या परतफेडीचा हप्ता माझ्या पगारातून जात असे. म्हणून या मित्राने माझ्या नावे एक रिकरिंग खाते काढले आणि त्यात ते दरमहा पैसे भरत असत. वर्षभराने रिकरिंग खाते मॅच्युअर झाल्यावर मित्राने विचारले, आता या पैशांचे तू काय करणार? तुला लागत नसतील तर आपण या पैशांचा उपयोग करून तुझ्यासाठी टेलिफोन कनेक्शनचे बुकिंग करू. तू आता वकील होणार तर फोन तर लागेलच, शिवाय आज नंबर लावला तरी फोन यायला 1-2 वर्ष सुद्धा लागतील. या मित्रानेच टेलिफोन ऑफिसमधून फॉर्म आणून सर्व उपचार पूर्ण केले. मला तो लँडलाईन फोन साधारणपणे 1985 मध्ये मिळाला. मी वकिली सुरू करण्यापूर्वी 1 वर्ष आधी. बाबांच्या आजारपणातही या फोनचा आम्हाला खूप खूप उपयोग झाला. आमच्या पनवेल शाखेत श्री पांडुरंग जोशी म्हणून सिनियर क्लार्क होते. तेच मला बँकेच्या वकिलांकडे श्री बापूसाहेब पटवर्धन यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी माझी ओळख करून दिली आणि मला वकिली शिकवावी असा आग्रह त्यांना केला. बापूसाहेबांकडे गुरुकुल पद्धतीने झालेली माझी शिकवणी मी सविस्तरपणे सांगणार आहेच. हे जोशी स्वभावाने करडे आणि आडनावाप्रमाणे हेकट होते. त्यामुळे कोणी त्यांच्या फारसे जवळ जात नसे. त्यांना बँकेच्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती होती. अगदी बँकेच्या मॅनेजर पातळीवरील अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त माहिती होती. पनवेल मार्केटमध्ये जोशींच्या शब्दाला खूप मान होता. इतके सगळे ज्ञान आणि कौशल्य असूनही ते पदवीधर नसल्यामुळे ऑफिसर म्हणून प्रमोट होत नव्हते. डायरेक्ट ऑफिसर म्हणून भरती झालेल्या बँकिंगमधल्या मुलांना साहेब साहेब म्हणायला लागायचे, म्हणून त्यांच्या मनात वैषम्य असायचे. मी धाडस करून जोशींना सांगितले, जोशी साहेब, ते ऑफिसर झाले ते त्यांच्या शिक्षणामुळे, त्यांच्या नशिबाने. त्यांच्यावर राग काढण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा तुम्ही पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न का करत नाही? ते म्हणाले, नोकरी करून ते कसे शक्य आहे? मी त्यांना म्हटले, बँकेला पदवी असण्याशी घेणे आहे ना, मग ती कोणत्याही विद्यापीठाची का असेना. मी त्यांना राजस्थानातील मरुधर नावाच्या विद्यापीठाची माहिती दिली. 2 वर्षात जोशी पदवीधर झाले, लगेच ऑफिसर झाले आणि थोडक्या कालावधीत त्यांना गुजरातमधल्या अवसरी शाखेत मुख्य शाखाधिकारी म्हणून पदोन्नतीही मिळाली. तर या जोशींबरोबर माझी मैत्री कशी याचे सर्वांनाच कोडे होते. ते मला त्यांच्या घरी घेऊन जात. त्यांच्या पत्नीचे माहेरचे आडनाव पाटणकर होते. त्यामुळे मी तिचा भाऊ आणि त्यांच्या 3 मुलींचा मामा झालो. त्यांना मी काही सांगू लागलो की ते म्हणायचे, काय करणार बाबा, माझ्या बायकोचा भाऊ आहेस ना, न ऐकून कसे चालेल, मला घरी जेवण मिळायचं नाही. जोशी थोडेसे अकालीच निवर्तले.
पण त्या कुटुंबाशी नाते आजही घट्ट आणि कायम आहे. त्यांच्या मुलीच काय, पण त्यांची एक पुतणी आणि एक भाची या सुद्धा मला मामाच मानतात. मी खोपोलीला वकिलीचे ऑफिस टाकले तेव्हा जोशी माझे गुरु बापूसाहेब पटवर्धन वकील यांना आग्रहाने खोपोलीला घेऊन आलेले होते. बँकेतील माझ्या सर्व सोबती कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि प्रेम याशिवाय मी जे काही साध्य केले ते शक्य झाले नसते. बँकेत प्रत्येक काउंटरवर 6-6 महिने आलटून पालटून म्हणजे रोटेशनने काम करावे लागत असे. इतर सर्व काउंटरवर माझे काम मी 3 वाजेपर्यंत सहज संपवू शकत असे. माझी पोस्ट टायपिस्ट कम क्लार्क असल्यामुळे मला कॅश काउंटरवर कधीही काम करावे लागत नसे. तरीही तिथल्या कामाची माहिती असावी म्हणून मी कॅशियरना मदत करत असे. आमच्या वेळेस सर्व काम कागदी रजिस्टरवर किंवा लेजर पुस्तकात हाती लिहून केले जायचे. संगणकाचा वापर कुठेही फारसा प्रचलित झालेला नव्हता. टाइपरायटर, बेरजा करणारे यांत्रिक घडघडे आणि चेक किंवा डिमांड ड्राफ्टवरील साध्या डोळ्याने न दिसणारी खाडाखोड तपासण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट दिवा असलेले एक खोके इतकीच यंत्र असत. नोटा मोजण्याचे यंत्रही तेव्हा आलेले नव्हते. संपूर्ण दिवसाचा बिझनेस संपला की एक ताळेबंद म्हणजे कॅशबुक लिहिले जाईल. म्हणजे ते काम बघणारा इतर काउंटरवरची कामे संपेपर्यंत संध्याकाळी 5:30 पर्यंत अडकून राहील. रोटेशनमध्ये जेव्हा ते काम माझ्या वाटणीस आले तेव्हा माझी मोठी पंचायत झाली. म्हणजे आता 6 महिने दुपारचे कोर्टात जाणे बंद. पण मी ते काम हातात घेतले तेव्हा सर्व सहकारी एकजुटीने मदत करत. अगदी बँकेतले शिपाई सुद्धा डेबिट कार्ड, क्रेडिट, व्हाउचर्स वेगळी करणे, ते डिपार्टमेंटप्रमाणे चिमट्यात लावून ठेवणे. इतकेच काय, हे शिपाई मित्रही घडघड्या बेरीज यंत्रावर त्या विभागाच्या व्हाउचर्सच्या बेरजाई करून देत असत. म्हणजे इतर क्लार्क आपापल्या काउंटरवरील समरी लिहून पूर्ण करण्यापूर्वीच माझ्याकडे सर्व आकडे आलेले असत. मी 1:30-2 वाजल्यापासूनच सर्व सहकारी मित्रांना विचारत असे की आज कोणकोणत्या शीर्षकाखाली म्हणजे हेडिंग खाली व्हाउचर्स असणार आहेत. माझा डे बुकचा लिखित साचा दुपारी 2 वाजताच तयार असे. माझी ही घाई आणि ससेमिरा यामुळे माझा मित्र CD देशपांडे म्हणायचा, या पाटणकराला ना सगळ्याची घाई असते. याला जरी मारायचे असले ना तरी तो पहिल्यांदा स्मशानात लागणारी तयारी नीट झाली आहे ना याची खात्री करून घेतल्याशिवाय डोळे मिटणार नाही आणि मगच म्हणेल न्या आता. 2:30 वाजता काउंटर बंद झाले की लंचची सुट्टी असे. तरीही माझ्यासाठी सर्वजण आपापल्या काउंटरवरची समरी लिहून झाल्यावरच ब्रेक घेत असत. एखाद्याने आडमुठेपणा केलाच तर त्याला घडघड्या यंत्राच्या वापराने आमचे शिपाई चितपट करत असत. या सर्वांच्या सहकार्यामुळे असले काम संपवूनही मी 3-3:30ला कोर्टात जाऊ शकत असे. बँकेत असताना मी, मिलिंद राजे, उदय महाजनी, विवेक रानडे, देशपांडे, राजेंद्र कुदळे वगैरे असा आमचा एक कंपू होता. दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी आमचा पगार होत असे. मग लगेचच्याच शनिवारी आम्ही पनवेलमधल्याच एखाद्या हॉटेलात कामगार दिवस साजरा करायला जायचो. आठवड्याच्या शनिवारी पगार खर्ची हातात पडली रे पडली की मजूर लोक गुत्त्यावर जातात. तो बंधुभाव जपण्यासाठी आमचा हा कामगार दिवस असे. काही खा प्या पण शेवट मात्र फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम खाऊनच झाला पाहिजे असा आमचा दंडक होता. तसं म्हटलं तर मी पुण्यात काही वर्षे सुमा शिल्प, 15 दिवस किंवा महिनाभर DS कुलकर्णी, लेगॅसिस वगैरे ठिकाणी केलेले पार्ट टाइम इनहाऊस काम या सुद्धा एक प्रकारच्या नोकऱ्याच होत्या. तिथे अर्थार्जन झालेच, शिवाय पुण्या मुंबईमधील वकील कामांचीही ओळख झाली. काही महिने मी श्रीकांत कानेटकर वकील यांच्या ऑफिस आणि चेंबरमध्ये जात असे. तिथे मला पुण्यातील विविध कोर्ट आणि तेथील कामांची माहिती करून घेता आली. कानेटकर सर आणि माधवराव पटवर्धन वकील हे गुंतागुंतीच्या प्रकरणी कधीही सल्ला देत असत. आमच्या या इझीबज चॅनलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.